नमस्कार, आप देख रहे हैं स्टार न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। पुणे में इकोसन सर्विसेज फाउंडेशन और पुणे नगर निगम ने आयोजित की स्वच्छता रैली। पुणे नगर निगम और इकोसन सर्विसेज फाउंडेशन ने मुला मुथा नदी प्रदूषण निवारण परियोजना के तहत संयुक्त रूप से एक स्वच्छता रैली का आयोजन किया। ये रैली शिवराज माध्यमिक विद्यालय वडगांव शेरी चंदन नगर क्षेत्र और अहिल्या देवी होलकर घाट संगम ब्रिज पर आयोजित की गई। रैली का मुख्य उद्देश्य नागरिकों को स्वच्छता के महत्व, सीवेज उपचार परियोजनाओं और प्लास्टिक उपयोग पर प्रतिबंध के प्रति जागरूक करना था। इस दौरान कचरा पृथक्करण और नदी में कचरा न फेंकने के बारे में भी जानकारी दी गई। रैली में विद्यालय के प्रधानाचार्य श्री एसपी कवथले, सभी शिक्षक और 250 छात्रों ने उत्साहपूर्वक भाग लिया। इकोसन सर्विसेज फाउंडेशन के टीम लीडर श्री राम साठे ने रैली का मार्गदर्शन किया। नमस्कार, मी राम साठे, पुणे महानगरपालिका आणि इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये मुळा मुठा नदी प्रदूषण कमी करण्यासंदर्भात एक उपक्रम सुरू झालेला आहे। त्या अंतर्गत आज या ठिकाणी संगम ब्रिज वरती एक स्वच्छता अभियान क्लीनिंग ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मी सर्व पुणेकरांना आवाहन करतो की आपल्या भागातून वाहणारी जी मुळा मुठा नदी आहे ती नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असणं गरजेचं आहे। त्या निमित्ताने महानगरपालिका, ड्रेनेज डिपार्टमेंट, आरोग्य विभाग, त्यानंतर पर्यावरण विभाग आणि इतर सर्व विभागामार्फत आज पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गणपती उत्सवाच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचा उपक्रम शहरामध्ये आम्ही राबवत असतो। तरी सर्व नागरिकांना, सर्व पुणेकरांना आम्ही जाहीर आवाहन करत असतो की आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे समोर जी मुळा मुठा नदी वाहत आहे ती त्याचं पाणी प्रदूषण जर आपण पाहिलं तर अगदी खूप खालच्या लेवलवरती पाणी प्रदूषण गेलेलं आहे। ते पाणी प्रदूषण जर आपल्याला स्वच्छ सुंदर करायचं असेल तर आम्ही विनंती करतो की या नदी पात्रामध्ये कोणीही आपल्या घरातील कचरा टाकू नये। कचरा घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेची एक व्यवस्थित उपक्रम राबवलेला म्हणजे महानगरपालिकेमार्फत ज्या कचरा गाड्या आपल्या शहरामध्ये येत आहेत त्यामध्येच कचरा टाकावा। समोरच्या नदीमध्ये कोणीही आपल्या घरातलं निर्मल्य टाकू नये, त्याचप्रमाणे कोणी प्लास्टिक टाकू नये। हे सांगण्याचा उद्देश काय आहे की जर समजा हे सर्व वस्तू आपल्या नदीमध्ये टाकल्या तर नदीचं पाणी प्रदूषित होईल, पूर्ण घाण होईल आणि हीच नदी वाहत 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 पुढे उजनी धरणाकडे जाते आणि उजनी धरणामध्ये ह्या नदी पात्रामध्ये आपण जो दररोजच्या भाजीपाल्यामध्ये जो भाजीपाला खातो, दुग्धजन्य पदार्थ खातो, जे मत्स्य व्यवसाय तिकडे चालतो त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि तेच आपल्याला खावं लागतं। हे चक्र जे आहे हे चक्र कुठेपर्यंत थांबवायचं असेल तर पुणेकरांना आम्ही जाहीर आवाहन करत आहोत की या नदीमध्ये कोणीही कचरा टाकू नये आणि आपली नदी स्वच्छ आणि सुंदर ठेवावी। धन्यवाद। अधिक अपडेट्स के लिए बने रहिए हमारे चैनल स्टार न्यूज इंडिया के साथ।